नमस्कार. हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमोडे तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. आज 4 सप्टेंबर सायंकाळचे 6 वाजलेत. पाहूयात आज रात्री आणि उद्या राज्यातील हवामान कसे राहील. सर्वप्रथम आपण हवामान प्रणाल्या पाहिल्या तर चक्राकार वारे बंगालच्या उपसागराच्या आसपास पाहायला मिळत आहेत आणि त्यातूनच उद्या एक कमी दाबाचं क्षेत्र बंगालच्या उपसागरात विकसित होईल. हे कमी दाबाचं क्षेत्र उत्तरेकडे सरकण्याची शक्यता जास्त आहे. त्यामुळे याच्यामुळे थेट मराठवाड्यावरती प्रभाव होणार नाही, जो की मराठवाड्यात गेले काही दिवसापूर्वी अतिवृष्टी झालेली आहे. पण मराठवाड्या भागामध्ये आपल्याला काही ठिकाणी गडगडाट आणि पाऊस थोड्या पातळीवरती पाहायला मिळण्याची शक्यता आहे. त्याबद्दल आपण साप्ताहिक अंदाजामध्ये तुम्हाला कळवलं होतं आणि विदर्भातही पाऊस पाहायला मिळणार याचा सुद्धा अंदाज दिलेलाच आहे. तर तशा प्रकारची स्थिती बनताना दिसत आहे. सध्या जर आपण पाहिले तर सातारा घाट, पुणेचे थोडेफार घाट, भोरच्या आसपासच्या घाटाकडील भाग, सांगली घाटाकडील भाग, कोल्हापूरच्या घाटाकडील भागांमध्ये जोरदार पावसाचे ढग आहेत. रत्नागिरीमध्ये जोरदार पावसाचे ढग आहेत. तिकडे सिंधुदुर्ग, रायगडमध्ये हलक्या मध्यम पावसाचे ढग आहेत. यानंतर छत्रपती संभाजीनगर, जालन्याचे उत्तर भाग, त्यानंतर परभणी, बीडच्या एक दुसऱ्या भागांमध्ये, लातूरच्या एक दुसऱ्या भागांमध्ये हलक्या पावसाचे ढग किंवा हलक्या मध्यम पावसाचे ढग आहेत, जे की अशा प्रकारे दक्षिण पूर्वेकडे पुढे सरकत आहेत. त्यानंतर नागपूर, गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूरच्या आसपास किंवा अमरावतीच्या आसपास हे पावसाचे ढग आहेत. आणि रात्रीचा जर अंदाज पाहिला तर चंद्रपूर, गडचिरोलीमध्ये जोरदार पाऊस तरी काही ठिकाणी होतील. तर ज्या ठिकाणी आता आपण ढग सांगितले ते दक्षिण पूर्वेकडे पुढे सरकत हलक्या पाऊस तरी देण्याची शक्यता आज रात्रीची आहे. उद्याचा जर आपण अंदाज पाहिला तर उद्यासुद्धा या ठिकाणी नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळच्या काही भागांमध्ये मेघगर्जनेसह मध्यम ते जोरदार पाऊस होईल. पण हा पाऊस सार्वत्रिक नसेल, काही ठिकाणी कोरडेसुद्धा वातावरण राहील. ही स्थिती नाशिक पूर्व, धुळेचा काही भाग, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, बीड, सोलापूर, धाराशिव, लातूर, हिंगोली, नांदेड याच्या आसपास काही ठिकाणी गडगडाटी पाऊस होईल, पण सार्वत्रिक होण्याची शक्यता नाही. ज्या ठिकाणी होईल त्या ठिकाणी हलका मध्यम ते एखाद्या ठिकाणी जोरदार स्वरूपाचा राहील. त्यानंतर रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, कोल्हापूर घाट, सातारा घाट, पुणे घाट या ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस राहील. आणि राज्यातील राहिलेले भाग मुंबई, ठाणे, पालघर, नाशिक, नंदुरबार, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूरचे राहिलेले पश्चिमेकडील भाग, अमरावती, बुलढाणा, अकोला, वाशिमचे काही भाग आहेत, या ठिकाणी क्वचितच हलक्या पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळेल. आणि जर आपण हवामान विभागाचे इशारे पाहिले तर त्यानुसार संपूर्ण विदर्भात मग बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशिम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिला आहे. तर हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव या जिल्ह्यांमध्ये हलका मध्यम पाऊस किंवा गडगडाट होण्याची शक्यता वर्तवलेली आहे, पण तुर्तास या जिल्ह्यांना धोक्याचा इशारा दिलेला नाही. कोकण किनारपट्टीतील मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये मध्यम पावसाची शक्यता वर्तवली आणि राहिलेल्या राज्यातील जिल्ह्यांमध्ये हलका किंवा हलका मध्यम पाऊस होईल असा हवामान विभागाचा अंदाज आहे. बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच. दररोज हवामानाचे अंदाज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. काय बदल झाला तर उद्या सकाळच्या व्हिडिओमध्ये अपडेट देण्यात येईल.